नमस्कार, मी तेजस्विनी. कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग फ्रॉम लंडन. मी राहते लंडनच्या हॅरो इथे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. नावाप्रमाणे इथे हिल म्हणजे छोटी टेकडी आहे, म्हणूनच ह्याला हॅरो ऑन द हिल असं म्हणतात. आज आपण तिकडेच जाणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय आहे तिकडे? नुसतं ट्रेकिंग का? तर ट्रेकिंग करण्या एवढी काही हिल उंच नाही आहे, पण तिकडे एक खूप जुनं चर्च आहे आणि चर्चच्या बाजूला एक खूप जुनं आणि प्रसिद्ध स्कूल म्हणजे शाळा आहे. तर ते पाहायला आपण जाणार आहोत. पण जाता जाता हे इतकं छान वातावरण आणि इतकं छान बाजूला काय काय दिसतंय ते सगळं आपण पाहत पाहत जाणार आहोत. तर आता मी इथे पोचली आहे एका सिग्नलला. मला रोड क्रॉस करायचा आहे. तर इकडे पेडेस्ट्रियन वॉकवे आहे, म्हणजे चालणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र मार्ग. इथून तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता. आता इथे पण ग्रीन सिग्नल लागला आहे. हे बघा, मी पुन्हा बटन दाबते आणि थांबायचं थोडा वेळ, जोपर्यंत हा ग्रीन होत नाही तोपर्यंत. आणि थोड्या वेळात हा ग्रीन झाला. हे बघा, आणि आज एक आवाज येतो, मी तुम्हाला सांगितलं. आणि आता आपण हळूहळू रोड क्रॉस करतो आहे आणि रस्त्याच्या पलीकडे आलोसुद्धा. थोडं इथून चालावं लागतं हिलपर्यंत जायला. तर बऱ्याच गोष्टी बघत बघत आपण जाणार आहोत. चला तर मग. इकडे मोकळी जागा दिसते, तिथे लॉन टाकलं आहे, म्हणजेच लॉन आहे. तर इथं तुम्हाला मोकळं असं काहीच नाही दिसणार, म्हणजे जिथं लॉन पण नाही आहे आणि रस्ताही नाही आहे, काहीच नाही आहे आणि माती चिखल आहे. सगळीकडे इथे लॉन करतात, त्याच्यामुळं धूळ तुम्हाला फार कमी किंवा अगदी नसतेच म्हटलं तरी चालेल. त्यामुळं त्याचा फरक इथल्या स्वच्छतेवरही पडतो आणि प्रदूषणावरही पडतो. तर समोर त्या झाडांमध्ये एक शिखर दिसते. तर त्याच शिखरावर आपण जाणार आहोत, कारण तिथं चर्च आहे. ते चर्च पाहायला आपण निघालोत. ही घरं बघा बरं, किती छान दिसतात ना. सगळीच एकसारखी, एका रेषेत एकमेकांसोबत तशी जुळलेली. इथं घरं अशीच असतात. दोन घरांच्या मध्ये जास्त गॅप नसतो आणि प्रत्येक दोन घरं त्यांची भिंत मधली सामायिक असते. याच्यामध्ये थंडीचा विचारही असतो. भिंत थंड पडते आणि घरामध्ये थंड लागतं, त्यामुळे इथं घरं अशी बांधतात. पण किती छान वाटतं हे बघायला. आणि आता इथून आपण पुढे आलोत. इथे बघा, खूप बोर्ड लावलेत प्रत्येक ठिकाणी, अगदी चालणाऱ्यांसाठी सुद्धा. लंडनमध्ये आल्यावर एक गोष्ट मी प्रामुख्यानं पाहिली, ती म्हणजे इथं लोक चालणं, सायकल चालवणं, व्यायाम करणं खूप प्रेफर करतात. त्यामुळं असे पार्क आहेत जिथे व्यायाम करणारे, चालणारे, धावणारे खूप लोक दिसतात. त्यामुळं इतरांबरोबर प्रत्येकाला वाटतं की मीही थोडा व्यायाम करावा. त्यामुळं ते आपोआप घडून जातं. आता इथून पुढे हा छोटासा रस्ता आहे, तिथून मी पुढे चालली आहे. हा पुढे दुसऱ्या मोठ्या रस्त्याला जाऊन जोडतो. तर आता आपण आलेलो आहोत. इथे बघा, हा उजवीकडचा रोड पुन्हा मोठ्या हायवेला जाऊन मिळतो आणि हा डावीकडचा रोड आपल्याला हिलवर चर्चमध्ये घेऊन जाईल. इथे अजून एक चर्च आहे. लंडनमध्ये फिरताना अशी खूपशी चर्च तुम्हाला दिसतील. आपल्याकडे जसं पावलापावलावर किंवा थोड्या अंतरावर मंदिरं दिसतात, तसंच इकडे थोड्या अंतरावर अशी चर्च बघायला मिळतात. कारण इथे ख्रिश्चन लोकच जास्त राहतात, त्यामुळं चर्च आहेतच. लंडनमध्ये आधीच गोंगाट, दंगा कमी असतो. त्यात मेन रस्त्यापासून इतकं आत आल्यावर इथं इतकं शांत वाटतंय. फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि झाडांची पानांची सळसळ एवढंच ऐकू येतं. आणि मी पुढे चालली आहे. आता थोडासा चढ चालू झाला आहे आणि मी चर्चच्या दिशेने चालली आहे. किती वेगवेगळ्या प्रकारची घरं इथं पाहायला मिळत आहेत पहा. बरंच चालून आल्यानंतर आता आपण चर्चच्या एंट्री गेटच्या इथे पोहोचलो आहे. इकडून एक चालत येणाऱ्यांसाठी रस्ता आहे आणि इथे रस्ता संपतो आणि इथून पुढे चर्चचा भाग चालू होतो. तर आता आपण आत जाऊयात. इथे चर्चच्या आजूबाजूला सिमेट्री असते, म्हणजे गेलेल्या लोकांना इकडे ते दफन करतात. यांच्यामध्ये ती पद्धत आहे ना. इथेही खूप मोठा चढ आहे, सो दमायला होतं हे चालताना. आणि आपण चालत चालत वरती चाललो आहे. खूप झाडी आहे आजूबाजूला. मी चढून आली आहे आणि तर खूप आवडली आहे, पण अजून थोडंसं चढायचं आहे. हे बघा, एवढा चढून आली आहे. टेकडी छोटी आहे, पण शेवटी त्याची चढण खूप जास्त असल्यामुळं दमायला होतं. तर आता मी फायनली वरती पोहोचली आहे.
इथे ठिकठिकाणी असे बेंचेस ठेवलेले असतात जिथे तुम्ही दमलात तर बसू शकता. त्यामुळं इथे जसं चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखं वातावरण आहे, तसं तुम्ही विश्रांतीही घेऊ शकता. प्रत्येक गोष्ट स्वतःला सांभाळून, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मानसिकतेला सांभाळून करण्याची ही एक शिकवण इथली संस्कृती आपल्याला देते. इथले लोक तेवढंच कष्ट करतील जेवढं त्यांना गरजेचं आहे. पुढच्यासाठी किंवा भविष्यासाठी हे लोक आत्ताच एनर्जी खर्च करत नाहीत. ही अजून एक वेगळी गोष्ट. तर आता आपल्याला चर्च दिसतंय आणि आपण चर्चच्या दिशेने चाललो. हे बघा जवळून किती उंच दिसतंय. हे चर्च लंडनमधल्या सर्वात उंच चर्चपैकी एक आहे. इथून खूप दूरवरपर्यंत लंडन शहर दिसतं. आता खरं तर याच्या आजूबाजूला खूप इमारती झाल्यात, त्यामुळं खूप लांबचं पाहू शकत नाही. पण इथून वेम्बली स्टेडियम, कॅनरी वॉर्फ ही खूप दूरवरची ठिकाणं इथून दिसतात. हे बघा याच्या आजूबाजूला खूप जुन्या लोकांचे कबर आहेत. हे चर्च 900 वर्षाहून अधिक जुनं आहे. म्हणजे जवळजवळ 1094मध्ये सेंट ॲन्सलम यांनी याचं लोकार्पण केलं. हे चर्च फ्लिंट दगडाच्या बांधकामासाठी आणि उंच शिखरासाठी प्रसिद्ध आहे. इथून जवळच असलेलं हॅरो स्कूल, या स्कूलचे संस्थापक जॉन लोन यांची समाधी या चर्चमध्ये आहे. नमस्कार. तर मी फायनली पोचले चर्च. माझ्या मागे दिसतंय खूप उंच आहे आणि खूप खालून दिसतंय हे. तर हा आहे चर्चच्या बाहेरचा एरिया. इकडे मेन गेट आहे, तर आपण जायचं. तर आता आपण आत जाऊयात चर्चमध्ये. इथे ग्लास डोअर आहेत जेणेकरून बाहेरची थंड हवा आत येत नाही आणि आतलं वातावरण उबदार राहतं. चला तर मग आता इथे आत आल्यावर खूप शांत वाटतं. खूप जुनी इमारत आहे हे पाहूनच कळतंय खरं तर. बघा ना इथं हे ठेवलेले बेंचेस आणि आजूबाजूच्या हे खांब, या भिंती, इथल्या खिडक्या, त्यांच्या काचा आणि त्यांच्यावरचं काम, हे सगळं पाहून कळतंय की हे चर्च कितीतरी वर्ष जुनं आहे. म्हणजेच साधारण 900 ते 1000 वर्ष जुनं आहेच. आणि ते दिसतंय हे. तिथे समोर पूजा करण्याचं ठिकाण आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी आता बाहेर चालली आहे. लॉर्ड बायन हे प्रसिद्ध कवी होते जे इथून जवळच असलेल्या हॅरो स्कूलमध्ये शिकत होते. तेव्हा ते इथल्या भागात खूप वेळ बसायचे. त्यांच्या कवितांमध्येही तसा संदर्भ आढळतो. त्यामुळेच या भागाला बायनचे समाधीस्थळ असंही म्हणतात. इथून जवळच जे स्कूल मी तुम्हाला सांगितलं ते हॅरो स्कूल इथून जवळच आहे. बघा इतकी जुनी इमारतसुद्धा किती छान आणि देखणी दिसते. इथे एक त्यांनी बोर्ड लावला आहे ज्याच्यावर या चर्चची पूजा आणि बाकीच्या कार्यक्रमांचं टाईम टेबल लिहिलेलं आहे आणि चर्चबद्दल माहितीसुद्धा आहे. आता इथून पुढे आपण एक दुसरी बाजू बघून येऊयात या चर्चची. याच्या मागे त्याचं ऑफिस आहे. ऑफिस प्लस लायब्ररी म्हणजे ग्रंथालय असं दोन्ही आहे. तर आपण ते पण बघून येऊयात. इतकी शांतता आहे इथे. आजूबाजूला तुम्हाला फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पाण्याची सळसळ एवढंच ऐकू येतं इथे. इतकी शांतता आहे. हे बघा ही या चर्चची मागची बाजू. आणि आता मी इथून बाहेर पडते आणि आपण जाणार आहोत हॅरो स्कूलच्या दिशेने. आणि आता या समोर ज्या सगळ्या इमारती दिसत आहेत त्या सगळ्या हॅरो स्कूलच्या आहेत. हे समोर जे दिसतंय ते स्कूलचं प्रायव्हेट चर्च आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या इमारती या हॅरो स्कूलच्या आहेत, जे जवळजवळ 450 ते 500 वर्ष जुनं स्कूल आहे. इथे आपले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे इथेच शिकले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे असलेले त्यावेळचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे सुद्धा याच शाळेत शिकले. यासोबत अशी बरीच लोकं होऊन गेली किंवा आहेत जे या शाळेत शिकून गेले आहेत. अशी ही खूप जुनी आणि खूप चांगली शाळा म्हणून ओळखली जाते.
हॅरो ऑन द हिल या ठिकाणी असलेली ही शाळा ही जवळजवळ अर्धा मैलपर्यंत म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत सगळ्या याच शाळेच्या इमारती आहेत. इथं सगळ्या प्रकारचं शिक्षण अवेलेबल आहे. ही शाळा मुलांची निवासी शाळा आहे आणि या शाळेची एका वर्षाची फी तुम्ही ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल. ती फी आहे 63,700 पाऊंड, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर 71,70,000 अंदाजे. म्हणजे 1 वर्षाची जवळजवळ ही एवढी फी या शाळेची भरावी लागते. म्हणजे तुम्ही समजू शकता की ही शाळा किती मोठी आणि प्रसिद्ध आहे. म्हणजे मोठ्याच लोकांची शाळा म्हटलं पाहिजे. थोडं पुढं गेल्यावर मला लंडनचं आयकॉनिक टेलिफोन बूथ दिसलं. सो मला फोटो घ्यायचा, छोटासा व्हिडिओ घ्यायचा मोह आवरला नाही आणि तो मी घेतला. थोडं थांबले आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनी गोष्टी पाहण्यासाठी निघाले. हे बघा, तर मी चालली आहे तिकडच्या बाजूला. अजून थोड्या इमारती आहेत आणि थोडं आत जाता येईल आणि तुम्हाला आतून स्कूल दाखवता येईल असा माझा प्रयत्न आहे. तर मी त्या दिशेने चालली आहे. स्कूलचाच एरिया असल्यामुळं आजूबाजूला भरपूर शांतता होती. कंट्रोल्ड एरिया आहे, त्यामुळं कमी गाड्या आणि कमी रहदारी त्यांनी इथं दिसतील अशी व्यवस्था केली आहे. तर हा आजूबाजूला दिसणारा हा शांत परिसर. चालता चालता मला इथे एक बाई भेटली जी ब्रिटिश होती. तिला मी विचारलं की या शाळेमध्ये किंवा या स्कूलच्या कॅम्पसमध्ये मी आत जाऊन फिरू शकते का, मी पाहू शकते का. तर ती बोलली मला की इथं तशी परमिशन नाही आहे. तिच्यासोबत बोलता बोलता तिने मला एक ऑप्शन सुचवला की त्या ठिकाणी जाऊन मी स्कूल थोडंफार एक्सप्लोअर करू शकते. तर मी आता तिकडेच चालली आहे. चला बघूया आपल्याला काय पाहायला मिळतं आहे. इथल्या रस्त्यांवर फिरताना खरंच आपण एका वेगळ्या जगात आलो आहे असं वाटतं. थोडं चालून पुढे गेल्यावर मला हा सुंदर प्रवेश मिळाला आणि हे बघा, ही ती शाळा आतून कशी दिसते. किती छान हे लॉन आणि या इमारती, किती सुंदर वाटत आहे ना पाहायला. पण इथे शिकायलाही किती मजा येईल. इतकं शांत आणि इतकं प्रसन्न वातावरण असेल तर का नाही शिकावं वाटणार. मला तर फोटो काढून आणि इथे छोटा व्हिडिओ घेऊनच समाधान मिळालं. हे बघा, याच प्रकारच्या इमारती आपल्याकडे भारतात सुद्धा बघायला मिळतात ना. इंग्रजांनी आपल्याला दिलेली ती देणगीच म्हणावी लागेल. कारण जे ब्रिटिश स्थापत्यशास्त्र भारतामध्ये पाहायला मिळतं ते इंग्रजांनीच आपल्याकडे ठेवून गेलेलं त्यांचा ठेवा म्हणता येईल. त्या इमारतीसुद्धा अशाच आतून थंड वाटतात. हे बघा, इथे काय दिसतंय मला, किती छान छोटीशी खारुताई. ह्या खारी इथे सगळीकडे दिसतात, गेलीसुद्धा. मी येताना या रोडने आले इकडून, पण आता मी जाताना दुसरा रोड घेणार आहे. हे चर्च जे आपण आत्ताच फिरून आलो, पाहून आलो, आणि इथे एक कबर आहे. हीच ती लॉर्ड बायरन यांची टॉम्ब, जे कवी मी तुम्हाला सांगितलं त्यांचीच ही समाधी आहे. आणि इथून मी निघाले आणि आता मी परतीच्या वाटेला लागले. पुन्हा या चर्चमधूनच मी बाहेर पडणार आहे, कारण मला त्याच बाजूला जायचं आहे. तर मी इकडूनच जाणार आहे. हे बघा, हे देखणं चर्च, आणि इथून आता मी बाहेर पडते. पण यावेळी बाहेर पडताना मी दुसरा मार्ग घेणार आहे, कारण तिकडे खूप छान सीनरी म्हणजे दृश्य, हिरवळ सीन आहे. तुम्हालाही मजा येईल पाहताना. चला तर मग. तिथे एक बेंच दिसतोय, तिथून कसं दृश्य दिसतंय बघूया बरं. चला.
मी घेणार आहे जाताना हा दुसरा छोटासा रस्ता. खरं तर बघताना वाटेल किती छोटा आणि कोणी नाही आहे, पण जेव्हा आपण इथून बाहेर पडू तेव्हाचा सीन हा बघण्यासारखा असेल. आणि आता पहा, हे बघा, हे पूर्ण हॅरो तुम्हाला इथून दिसेल आणि दूरवरपर्यंत इतकं छान दृश्य तुम्हाला दिसेल की इथे एवढं चढून आल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. खूपच सुंदर. उंचावरून असं दृश्य पाहायला किती छान वाटतं ना. आणि असं करून मी आता खाली आली आहे आणि इथे या एका नवीन रोडला लागली आहे. अगदी करण जोहरच्या एखाद्या मूवीमधल्या सीनसारखं वाटतंय ना या रस्त्यावरून फिरताना. हे बघा, हेच ते चर्च जे मागे दिसतंय. एवढी मोठी टेकडी उतरून मी खाली आले सुद्धा. असं निसर्गासोबत वेळ घालवल्यावर माणूस स्वतःहून उत्साही होतो. निसर्ग एक वेगळीच शक्ती, वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये भरत असतो. हे मगाशीच पाहिलेलं चर्च आपण त्याच्या मागच्या बाजूने खाली उतरलो आहोत. हेच ते चर्च. आणि आता फायनली मी घराकडे चालली आहे. हे बघा, इथे लव्हेंडरची फुलं आलेत. याला लव्हेंडर म्हणतात. अशी फुलं या दिवसात इथे बहरलेली दिसतात. आता पुन्हा त्या मेन रोडला आपण लागू आणि तिथून घराकडे. निसर्गाकडून ही गोष्ट नक्की घेण्यासारखी आहे की ऑटममध्ये, म्हणजे जेव्हा पानगळ असते, तेव्हा निस्तेज झालेला निसर्ग वसंत ऋतूमध्ये पुन्हा एकदा बहरलेला दिसायला लागतो. झाडांना नवीन पालवी फुटलेली दिसते. याच्यापेक्षा नवीन उत्साह काय असू शकतो बरं. निसर्गच आपल्याला जगण्याची नवी उमेद देतो. जुन्या गोष्टी, जुनी दुःख विसरून पुन्हा नवीन गोष्टींसाठी, नवीन प्रकाशासाठी प्रयत्न करत राहण्यासाठी. अशाच नवीन उत्साहासह लंडनची जादुई सफर करायला तयार राहा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं करून हे एवढं मोठं चर्च बघून आणि ही स्कूल बघून आणि ही हिल उतरून मी खाली आले सुद्धा. मग तुम्हाला हा भाग कसा वाटला, हे चर्च कसं वाटलं, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठली ठिकाणं तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटू एका नवीन प्रवासासोबत, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.